आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे आणि खूप सारे सण सुद्धा येणार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी तेच भेडसेलयुक्त पेढे बाजारातून आणणार आहात का? तर ते आत्ताच बंद करा, कारण की आज मी तुमच्यासोबत केसर पेढ्याची अगदी क्विक रेसिपी शेअर करणार आहे। तोंडात टाकताच विरघळतील असे हे पेढे आहेत आणि अगदी 10 मिनिटात बनून तयार होतील। काहीच तामझाम करण्याची गरज नाही आणि खूप छान असे पेढे लागणार आहेत। तुम्ही एकदा नक्कीच करून बघणार आहात माझ्या सांगल्याने। बाजारचे पेढे घेण्यापेक्षा हाताने बनवलेले कधीही चांगले असतात आणि जास्त तामझामही नाहीये। फक्त 2 वस्तू लागणार आहेत आणि तेही अगदी 10 मिनिटात पेढे बनवून तयार होतील। तर चला जास्त उशीर न करता, जास्त बडबड न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, आपण केसर पेढे बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला केसर लागणार आहे। पण केसर थोडंसं महाग असते, तर नाही टाकलं तर तुम्ही असेही बनवू शकतात। पण केसर पेढे आहे म्हणून थोडंसं केसर घ्यायचं आहे आणि थोड्याशा दुधामध्ये याला 5-10 मिनटं भिजत घालायचं आहे, म्हणजे मग केसरचा रंग छान असा दुधामध्ये उतरतो। आणि बघा, आता अर्धी वाटी मी इकडे दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे। हो, हे पेढे आपण मिल्क पावडरपासूनच बनवणार आहोत। आणि बघा, आधी मी गॅस पेटवलेला नाही आहे। आता फक्त दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे, गुठळ्या पडणार नाहीत ना म्हणून। तर मला दूध थोडंसं कमी वाटलं म्हणून थोडं दूध मी अजून टाकलेलं आहे। आणि मिल्क पावडर पूर्णपणे मिक्स झाली की मग आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि गॅसवरती हळूहळू हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची, जास्त फास्ट करायची नाही। आणि ही प्रोसेस खूप जास्त जरुरी आहे, अगदी हलवत राहायचं आहे, हात अजिबातच सोडायचं नाही। आणि थोड्या वेळाने मग यामध्ये आपल्याला केसरवाला दूधही टाकायचं आहे, 1 चमचा तूप टाकायचं आहे, त्याने खूप छान शाईन येते। आणि साखर मी फक्त 1च चम्मच टाकलेली आहे, कारण की मिल्क पावडर अशीही थोडीशी गोड येते ना, त्यामुळे। आणि पूर्णपणे दूध आटलं गेलं की असा गोळा तयार होतो आणि मग याचे आपल्याला जसा आकार हवा असेल तशा आकाराचे पेढे बनवून घ्यायचे आहे, लहान असो किंवा मोठे असो। आता बघा, मी कमी क्वांटिटीमध्ये बनवले म्हणून मी फक्त 1 वाटी मिल्क पावडर घेतली होती। तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर त्या प्रकारे तुम्हाला दुधाची आणि मिल्क पावडरची क्वांटिटी वाढवायची आहे। पण प्रोसेस मात्र सेमच राहणार आहे आणि अगदी बाजारातल्या पेढ्यांना हे टक्कर मारतील असे हे पेढे बनतात। एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा। आता आपण यामध्ये रंग मिक्स केलेला नाहीये, बाजारात मिळतात त्यामध्ये रंग मिक्स केलेला असतो, त्यामुळे ते अगदी पिवळे धम्म दिसतात। बाजारात सणासुदीच्या दिवसांमध्ये खूप सारी भेडसेळवाली मिठाई मिळते, त्यापेक्षा घरी बनवलेली कधीही चांगली। चला तर मग पुन्हा भेटूया, बाय बाय।